गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टेकेट सुपर मार्टला भेट द्या. कडधान्य, डाळी, साबण, ब्रँडेड कपडे, शूज, सायकल, कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजेच टेकेट सुपर मार्ट. 5,000चे भरपूर डिस्काउंट. कमीत कमी 4,999च्या खरेदीवर 5 किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा. पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ, 332 रोड. संपर्क 929797 5000. नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम. एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पाहूया ठळक घडामोडी. इचलकरंजी शहरामध्ये हिट अँड रन सारखा प्रकार आज घडलाय. थोरात चौकामध्ये एक बेधुंद कार चालकाने दोघांना उडवून गाडी सुमारे 3 ते 4 किलोमीटर शहरामध्ये फिरवली. पोलिसांनी फिल्मी स्टाईलने पकडून कार चालकाला जेरबंद केलं. गाडीमध्ये दारूच्या बाटल्या सापडल्या आहेत. पुण्यानंतर इचलकरंजी शहरामध्ये हिट अँड रन सारखा प्रकार घडलाय. महाराष्ट्र राज्यातील पुणे शहरामध्ये हिट अँड रनचा प्रकार घडला होता. एका बेधुंद कार चालकाने दोघांना गाडीखाली चिरडून दोघांचा बळी घेतला होता. हे प्रकरण पुण्यामध्ये व राज्यामध्ये गाजलं होतं. हे प्रकरण होतं न होतं तोच आज इचलकरंजी शहरामध्ये थोरात चौकामध्ये स्विफ्ट कार चालकाने दारूच्या नशेमध्ये थोरात चौक येथे आले असता 2 दुचाकी चालकांना उडवलं. यामध्ये ते गंभीर जखमी झाले. अपघात झाल्याचं पाहताच नशेत असलेल्या कार चालकाने तिथून पलायन केलं, तर नागरिकांनी या स्विफ्ट कार चालकाचा पाठलाग केला. तिथूनच जात असणाऱ्या पोलीस गाडीने सुमारे 3 ते 4 किलोमीटर पाठलाग करून या बेधुंद वाहन चालकाला गजाआड केलं. या कार चालकाने थोरात चौक जवाहरनगर मार्गे गाडी बेधुंदपणे चालवली आहे, तर काही नागरिकांच्या गाड्यांना धक्का देखील दिला आहे. शेवटी या कार चालकाला फिल्मी स्टाईलने पकडण्यात आलं. स्विफ्ट कारमध्ये दारूच्या बाटल्या व बिअरच्या बाटल्या सापडल्यात. नशेमध्ये सध्या तरुण पिढी बर्बाद होते, त्यामुळे असे अपघाताच्या प्रमाणात वाढ झाली. हा सगळा प्रकार सुमारे तास ते सव्वा तास शहरामध्ये चालला होता. त्याला पकडण्यासाठी पोलीस गाडी व युवकांनी आपला जीव धोक्यात घालून या कार चालकाला पकडण्यात यश मिळवलं. कारचं मोठं नुकसान झालं, तसेच 2 व्हीलरवरील वाहनधारक गंभीर जखमी झालाय. त्यांच्यावर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शहरामध्ये हिट अँड रन सारखा प्रकार घडल्यामुळे भीतीचं वातावरण पसरले. गेल्या काही दिवसांपूर्वी अपघात होऊन काही नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. पुण्यामध्ये प्रकार ताजा असताना इचलकरंजी शहरामध्ये आज भर दिवसा 4 वाजता हा प्रकार घडल्यामुळे भीतीचं वातावरण पसरले. अशा वाहन चालकांना चांगला चाप बसवावा अशी मागणी सध्या सर्वसामान्य जनतेतून होऊ लागली.